काल दिल्लीमध्ये एका पुरस्कार सोहळ्या दरम्यान शरद पवार आणि एकनाथ शिंदे एकाच व्यासपीठावर होते. शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा सन्मान केला. यावर आता संजय राऊत यांनी टीका केलेली आहे आणि एकनाथ शिंदे यांचा आंतरराष्ट्रीय दलाल आता शरद पवारांसोबत आहे, त्यांचा त्यांनी सन्मान केला अशी टीका केली. आपल्यासोबत शंभूराजे देसाई आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. संजय राऊत ज्या पद्धतीने टीका करताय, आता पवारांवर त्यांनी टीका केली आहे की ज्यांनी महाराष्ट्र फोडला त्यांनी त्यांचा सत्कार करायला नको होता शरद पवारांनी, अशी टीका केली. संजय राऊत एवढे मोठे झाले का मान्य पवार साहेबांवर टीका करणे एवढे? हेच संजय राऊत याच्यापूर्वी काय म्हणायचे की पवार साहेबांच्या सारखा नेता ह्या देशाला मिळाला, महाराष्ट्राला मिळाला, हे महाराष्ट्राचं भाग्य आहे. आणि आता पवार साहेबांनी काल आदरणीय शिंदे साहेबांचा सत्कार केला दिल्लीमध्ये, महादजी शिंदे पुरस्कार देऊन, आणि तो महाराष्ट्राच्या सुपुत्राचा सत्कार झाला. एका महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी केला पवार साहेबांनी. आणि एका आपल्या राज्यातल्या कर्तृत्ववान व्यक्तीचा सत्कार होत असताना सत्कार करणाऱ्या सत्कार मूर्ती ज्या आहेत किंवा ज्यांच्या हस्ते सत्कार झाला ते आदरणीय पवार साहेब आहेत, त्यांनी काय करायला पाहिजे आणि काय करायला नको हे सांगण्या एवढे मोठे संजय राऊत नाहीत. त्यामुळं संजय राऊतांनी अशा पद्धतीनं कसं झालंय मी तुम्हाला सांगतो, वैफल्यग्रस्त झालेत संजय राऊत आता. कारण त्यांना आता कळायला लागले की त्यांची परिस्थिती आता महाराष्ट्रामध्ये काय आहे. कारण आता माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी जे काही काम केलं, काल पवार साहेब काय म्हटले की महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असणाऱ्या माननीय शिंदे साहेबांना मिळाली आणि त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं. म्हणजे मोकळ्या मनानं राजकीय भूमिका बाजूला ठेवून ज्यांनी चांगलं काम केलंय त्याला चांगलं म्हणण्याचा मोठेपणा आदरणीय पवार साहेबांनी दाखवला. ते दुखतंय ना संजय राऊतांना. संजय राऊतांचं म्हणणं कसं आहे, मी म्हणेल तसं सगळ्यांनी वागलं पाहिजे, मी म्हणेल तसं या ठिकाणी बाकीच्यांनी बोललं पाहिजे. अहो, पवार साहेबांची राजकीय उंची किती, संजय राऊत तुमची राजकीय उंची किती. आणि म्हणून संजय राऊतांना माझं एवढंच सांगणं आहे की चांगल्याला चांगलं म्हणा. महाराष्ट्राच्या सुपुत्रानं आदरणीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आणि धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या अनुयायाचा देश पातळीवर सत्कार होतोय, याचा सगळ्यांना अभिमान आहे. संजय राऊतांसारखा एकच व्यक्ती असेल की ज्याच्या पोटात दुखते. आणि त्यामुळं मी म्हणतो तसं वैफल्य आल्यामुळं, केवळ वैफल्यग्रस्त भूमिकेतनं संजय राऊत अशा पद्धतीचं बोलतायत. पण काल शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा सन्मान नाही तर अमित शहा यांचा सन्मान केला आणि असंही म्हणतायत की पक्ष जो आहे तो शिंदेचा नाहीये, अमित शहाचा आहे. अहो, संजय राऊत खासदार आहेत, ते स्वतः सांगतात की मी 4 टर्मचा खासदार आहे. ते स्वतःला विश्व ज्ञानी प्रवक्ते असल्याचे त्या पक्षाचं भासवतात. पक्ष कोण ठरवतं? पक्ष हा निवडणूक आयोग आणि कोर्ट ठरवतं. या दोन्ही परीक्षेतनं शिवसेना पास झाली ना. गेली 2-2.5 वर्ष हा वाद चालला होता. मान्य निवडणूक आयोगापुढे हिअरिंग झाली, कागदोपत्री पुरावे दिले, सगळं दप्तर दाखल केलं. मान्य केंद्रीय निवडणूक आयोगानं शिक्कामोर्तब केला की मान्य एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेना ही खरी शिवसेना आहे. कोर्टानं सुद्धा त्याच्या माननीय न्यायालयानं सुद्धा त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला नाही. मग कोर्ट खरं, घटनेनं संविधानानं अधिकार दिलेला माननीय केंद्रीय निवडणूक आयोग खरा, का केवळ मी म्हणलं तसं वैफल्यग्रस्त भावनेतनं बरळत बसणारा संजय राऊत खरा? हे आता महाराष्ट्रातल्या जनतेनं ओळखलंय. मी सगळ्या वाहिन्यांना विनंती करतो आपल्या आत्ताच्या ह्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून, तुम्ही 8 दिवस संजय राऊतकडे सकाळी जायचं बंद करा. त्याचं बोलणं बंद होतंय का नाही बघा. एकही वाक्य तुम्हाला ते बोललेलं दिसणार नाही. तुम्ही जाता आणि तुम्ही पुढं गेला की मग ते न्यूज होती. मग असलं काहीतरी बोलायचं दिवसभर, संजय राऊत संजय राऊत संजय राऊत. पण आता लोकांना ह्याचा कंटाळा आलाय. लोक संजय राऊतांचं वक्तव्य गांभीर्याने घेत नाहीत. आणि मान्य अमित शहा साहेब ज्यांचा उल्लेख संजय राऊतांनी केला, अहो, राज्याला मदत करण्याची भूमिकाच त्यांनी घेतली ना. मी एक छोटंसं उदाहरण देतो साहेब. अनेक वर्ष ऊस उत्पादक शेतकऱ्यांना FRP पेक्षा जादा जो दर दिला होता महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांनी, त्याच्यावर इन्कम टॅक्स लागला होता. 10,000 कोटी रुपये हे ऊसाचे शेतकऱ्याला दिलेल्या पैशातनं परत द्यावे लागले असते. इन्कम टॅक्सला शेतकऱ्याला भरावे लागले असते. मान्य अमित शहा साहेबांकडे सहकार विभाग केंद्रातला आला, त्यांनी विशेष कायदा केला
आणि महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 10,000 कोटी रुपये माफ केले. हे चांगलं काम महाराष्ट्रासाठीच झालं ना. जे महाराष्ट्राला मदत करतायत आदरणीय अमित शाह साहेब, त्यांच्याबद्दल आदराचीच भूमिका महाराष्ट्राने ठेवली पाहिजे. आणि माझं तर एक म्हणणं आहे, संजय राऊतांच्या सारखं असं वक्तव्य करणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, ज्यांनी राज्याच्या हिताचे निर्णय घेतलेत, ज्यांनी राज्याला केंद्राच्या तिजोरीतनं भरभरून निधी विकास कामासाठी दिलेला आहे. अशा अमित शाह साहेब असतील, माननीय पंतप्रधान मोदी साहेब असतील, यांच्या पाठीशी आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र खंबीरपणेच उभा राहील. नक्कीच. पण एक बरीच चर्चा रंगते या संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर, कारण थेट आगपाकड जी आहे ती शरद पवारांवरच करण्यात आलेली आहे. आणि ते असं पण म्हणतायत की गद्दारांचा सन्मान केला त्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला कुठेतरी धक्का लागलेला आहे. तुम्हाला भविष्यातलं चित्र कुठेतरी बदलताना दिसतंय महाविकास आघाडीचं? संजय राऊतांना म्हणावं, तुम्ही असं आदरणीय पवार साहेबांवर ज्यावेळी बोलताना बाजूला व्हा बरं महाविकास आघाडीतनं. आहे का धाडस बघू त्यांचं? तुम्ही बोलता ना की आम्हाला ही भूमिका पवार साहेबांची पटली नाही, पवार साहेबांनी असं करायला नको होतं, तसं करायला नको होतं, आम्ही म्हणतो तसं करायला पाहिजे होतं. व्हा ना महाविकास आघाडीतनं बाहेर. तुमची काय अवस्था महाराष्ट्रात होईल बघा म्हणावं. नुसतं तोंडाच्या वापा घालवत बोलत बसू नका, काम तसं करून दाखवा. तुम्हाला नाही पटलं ना, व्हा तिथनं बाजूला बरं, बघू आहे का धाडस तुमच्यात. ते करू शकणार नाहीत. केवळ बोलायचं आणि आपल्याकडे लक्ष केंद्रित करून घ्यायचं सगळ्या महाराष्ट्राचं. एवढा एक कलमी कार्यक्रम संजय राऊतांचा, याच्यापेक्षा वेगळं काही नाही. काल शरद पवार यांनी स्तुती केली आहे एकनाथ शिंदे यांची, आणि बोलताना एकनाथ शिंदे पण म्हणालेत की कधी गुगली टाकली नाही आणि टाकणार नाही अशी आशा बाळगतो. हे चित्र नेमकं कसं पाहायचं महाराष्ट्राने? याच्याकडे आम्ही एवढ्याच भूमिकेतनं बघतो. आदरणीय पवार साहेबांनी मनाचा मोठेपणा दाखवून चांगल्याला चांगलं म्हटलेलं आहे. आदरणीय शिंदे साहेबांना 2.5 वर्ष राज्याचं नेतृत्व करायची संधी मिळाली. आदरणीय शिंदे साहेबांनी चांगलं काम केलं, त्याला चांगलं म्हणायचं मोठेपणा आदरणीय पवार साहेबांनी दाखवलं. आणि शिंदे साहेबांच्या कामाचं, आदरणीय शिंदे साहेबांच्या कामाचं कौतुक केलं. आणि आदरणीय शिंदे साहेबांची काम करायची पद्धत तुम्हाला माहिती आहे, ते कधी डावपेच आखत नाहीत. सरळ मार्गी त्यांच्या जे पोटात असतं ते ओटात असतं. त्यामुळे त्या भूमिकेतनं आदरणीय शिंदे साहेब म्हटले की पवार साहेबांनी सुद्धा माझ्याकडं आत्तापर्यंत त्यांनी मला मार्गदर्शन केले. मी मुख्यमंत्री असताना साहेब म्हटले की वेळोवेळी त्यांनी मला फोनवरनं सांगितलं काय भूमिका घ्यायची, कुठल्या कामामध्ये काय, कशा पद्धतीनं पुढे जायचं. त्यामुळं आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा चांगल्याला चांगलं म्हणायचं काम केलं. आणि आदरणीय शिंदे साहेबांनी सुद्धा पवार साहेबांनी घेतलेल्या भूमिकेचं स्वागत केलं. ह्याच्यात काय वेगळं आहे? पण तुमची शिवसेनेची आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाची जवळीक वाढते अशी पण चर्चा आता रंगू लागली. भविष्यातलं चित्र वेगळं दिसेल. महानगरपालिका निवडणूक आहेत, भविष्यातल्या निवडणूक आहे, दोन्ही पक्ष एकत्र येतील असं वाटतं? हे कालचं वक्तव्य आहे ते आदरणीय शिंदे साहेबांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल केलेलं वक्तव्य आहे. त्याचा राजकीय संबंध जोडणं मला तरी आता योग्य वाटत नाही. आणि त्यामुळं आता मी मगाशी म्हटलं तसं आदरणीय शिंदे साहेबांच्या कामाचं कौतुक पवार साहेबांनी केलं. आणि पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या हिताच्या बाबतीत आदरणीय शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना घेतलेल्या भूमिकेचं शिंदे साहेबांनी स्वागत केलं. एवढंच या वक्तव्याकडे पाहिलं पाहिजे. त्यामुळे याचा राजकीय अर्थ लावावा असं मला तरी वाटत नाही. अंजली दमनिया म्हणतायत की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांची जवळीक वाढत चाललेली आहे. एकनाथ शिंदे यांना कुठेतरी बाजूला सारलं जाते. 2 महिन्यामध्ये काहीतरी महत्वाच्या घडामोडी घडतील. कालची जी भेट झाली आहे ही याला संकेताला धरू नये असं म्हणावं का? अहो साहेब, सरकारमध्ये आम्ही आहोत, आम्ही मंत्री आहोत. आदरणीय शिंदे साहेबांची आणि आदरणीय फडणवीस साहेबांची काय संबंध आहेत, ती एकमेकाच्या सल्ल्यानं कसा राज्यकारभार करतायत हे आम्ही जवळनं बघतोय ना. तिसरे सहकारी त्या दोघांचे आदरणीय अजितदादा आहेत. या तिघांच्या मध्ये पूर्ण समन्वय आहे. कुणी कुणाला बाजूला सारत नाही, कुणी कुणाला बाजूला ठेवत नाही, कुणी ह्याला बाजूला करून त्याला जवळ घेत नाही. आमची महायुती भक्कम आहे. आणि धोरणात्मक निर्णय घेताना, महत्त्वाचे निर्णय सरकारचे घेताना हे तिघही एकत्र बसतात आणि एका विचारानं निर्णय घेतात. त्यामुळं अशा पद्धतीनं बाहेर असणाऱ्या ज्यांना सरकारमधली आतल्या गोष्टी माहीत नाहीत, आतमध्ये काम कसं चाललंय हे माहीत नाही, ज्यांना त्याचा अनुभव नाही, जे त्याचे साक्षीदार नाहीत, त्यांनी केवळ IQ बातम्यांच्यावर अशा पद्धतीचं काहीतरी वक्तव्य करायचं, याच्यात काहीही अर्थ नाही. नक्कीच. एक महत्त्वाचा प्रश्न आहे. 2 दिवसांनी व्हॅलेंटाईन डे आहे. राजकीय व्हॅलेंटाईन कोण कुणासोबत साजरा करतोय? राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीसाठी जात आहेत, फडणवीसांची त्यांच्याशी भेट होते, त्यानंतर ठाकरे फडणवीसांच्या भेटीला जात आहेत, शिंदेची शरद पवारांची भेट होते. त्यामुळे कोण कुणाला भेटतंय काही कळायला मार्ग नाहीये. राजकीय व्हॅलेंटाईन कशा पद्धतीनं साजरा होतोय बरीच चर्चा आहे महाराष्ट्रात. व्हॅलेंटाईन डे हा मैत्री दिवस असतो. राजकीय भूमिका, राजकीय एकमेकांची पार्श्वभूमी ही बाजूला ठेवून
मैत्री जपण्याचं काम त्या दिवशी आपण करतो. त्यामुळे व्हॅलेंटाईन डे मध्ये राजकारण यावं अशी तरी प्रथा परंपरा महाराष्ट्राची नाही. त्यामुळं एकमेकाला शुभेच्छा देणं, राजकीय भूमिकेव्यतिरिक्त मैत्री संबंध असतात ना. मैत्री काय आहे? मैत्री ही एक दृढ नातं आहे. हे पक्ष राजकारण याच्यापेक्षा वेगळी मैत्री आहे. त्यामुळं मैत्री जपण्याची भूमिका आपण त्या दिवशी घेतो, एकमेकांना शुभेच्छा देतो. त्यामुळं महाराष्ट्रात अनेक लोक पक्षविरहित एकमेकाला शुभेच्छा देतील, एकमेकांना भेटतील. त्यामुळे त्याचा राजकीय अर्थ कोणी काढायची गरज नाही. एक महत्त्वाचा प्रश्न आहे, काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली, यामध्ये काही नाराजी आहे का शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये? कारण असं म्हटलं जातंय की OSDची नेमणूक झाली नाहीये, खात्यामध्ये अंतर्गत हस्तक्षेप आहे, बरेचसे निर्णय मंत्र्यांना न विचारताच घेतले जात आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे हे बाजू मांडणार आहेत सगळ्या मंत्र्यांची, अशी पण चर्चा आहे. अशी मंत्रिमंडळाच्या बैठकीत तरी कुठली चर्चा झाली नाही. नक्कीच, पण सगळं काही आलबेल आहे सरकारमध्ये आणि व्यवस्थित आहे, काहीच नाही. हे बघा, आणि समजा शिवसेनेच्या मंत्र्यांची काही भूमिका असेल किंवा शिवसेनेच्या मंत्र्यांची कामकाजासंदर्भातलं जर काही समजा प्रश्न असतील तर आम्ही आमचे नेते आहेत आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब त्याला सांगू. पण कालच्या बैठकीत तरी असा वाद विवाद असं काही झालेलं नाही. नक्की, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.